नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ICDS एक्झामसाठी संगणकावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, जर इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये व्हायरस आला तर तुम्ही तो काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल? तर व्हायरस काढण्यासाठी कशाचा? अँटीव्हायरसचा. सेकंड क्वेश्चन आहे, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते? तर सांगा, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याचे आन्सर आहे बिंग. मायक्रोसॉफ्ट बिंग या नावाने ओळखले जाते. क्वेश्चन नंबर थर्ड आहे, सॉफ्टवेअर मध्ये असलेला बग हे एक प्रकारचे काय? तर सॉफ्टवेअर मध्ये जो बग असतो त्याला एरर म्हटले जाते. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझा व्हिडिओ विद्यार्थी कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे. आणि आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. क्वेश्चन नंबर 4 आहे, पहिल्या संगणकाचे नाव काय होते? तर याचा आन्सर आहे एनिॲक. एनिॲक हे पहिल्या संगणकाचे नाव होते. महत्वाचा क्वेश्चन आहे. सर्व हे TCS ने विचारलेले महत्वाचे प्रश्न आहेत. खालीलपैकी कोणती सोशल मीडिया वेबसाईट नाही? फेसबुक सोशल मीडिया आहे का? हो. इंस्टाग्राम आहे का? हो. ट्विटर सुद्धा आहे. तर काय नाही? जीमेल. क्वेश्चन नंबर 5 आहे, खालीलपैकी कोणते डाटाबेसशी संबंधित आहे? ते MS Access हे डाटाबेसशी संबंधित आहे. क्वेश्चन नंबर 7 आहे, रेल्वेचे ऑनलाईन इंटरनेटद्वारे तिकीट घेण्याकरिता कोणती रेल्वे सेवा कार्यान्वित आहे? तर रेल्वेचे ऑनलाईन इंटरनेटद्वारे तिकीट घेण्याकरिता IRCTC ही सेवा कार्यान्वित आहे. IRCTC चा फुल फॉर्म काय? IRCTC इंडियन रेल्वे अँड टुरिझम कॉर्पोरेशन. हे IRCTC चा फुल फॉर्म आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे, कॉम्प्युटर कीबोर्ड मध्ये एफ द्वारे वापरल्या जाणाऱ्या फंक्शन कीजची संख्या किती असते? तर कॉम्प्युटर की मध्ये एफ ही F1 ते F12 म्हणजे एकूण किती असतात? 12. आणि रिफ्रेश हे कुठल्या बटणीने केले जाते ते मला कमेंट मध्ये सांगा. विद्यार्थ्यांनो, क्वेश्चनचे आन्सर आहे ना तुम्ही मला कमेंट मध्ये देत चला, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल आणि तुम्हाला किती मार्क्स पडले ते सुद्धा समजणार. सुरक्षित इंटरनेट वापराकरिता खालीलपैकी कोणते प्रोटोकॉल वापरले जाते? तर सुरक्षित इंटरनेट वापराकरिता HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल वापरले जाते. क्वेश्चन नंबर 10 आहे, रेल्वे प्रवाशांना चौकशी करिता IT सुविधा असलेली कोणती सेवा वापरली जाते? तर रेल्वे प्रवाशांना चौकशी करिता IT सुविधा असलेली IVRS ही सेवा वापरली जाते. IVRS चा फुल फॉर्म काय? इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम. इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 11 आहे, डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेमच्या शेवटच्या भागाला काय म्हणतात? समजा एखादी वेबसाईट असेल www.jeevansathi.com तर काय म्हणते? डॉट नंतर येणाऱ्या शेवटी याला काय म्हणतात? डोमेन कोड्स. .com ला काय म्हणतात? डोमेन कोड म्हटल्या जाते. क्वेश्चन 12, ICT शाखेची फोड आहे. ICT चा फुल फॉर्म काय आहे? तर याचा आन्सर आहे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 13 आहे, डिजिटल पासून एनालॉग मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला म्हणतात. तर काय म्हणतात त्याला? मॉड्युलेशन.
डिजिटल पासून एनालॉग मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला मॉड्युलेशन म्हणतात. क्वेश्चन नंबर 14 आहे. खालीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिव्हाइस नाही आहे? इनपुट म्हणजे काय असते? इन म्हणजे आत. जो आत देतो त्याला इनपुट डिव्हाइस म्हणतात आणि आउटपुट म्हणजे बाहेर, आणि जो बाहेर काढतो त्याला काय म्हणतात? आउटपुट डिव्हाइस. तर माऊसने आपण एखादी फंक्शन आतमध्ये देतो. कीबोर्डने पण सुद्धा माहिती आतमध्ये दिल्या जाते. जॉयस्टिकने पण माहिती आतमध्ये दिल्या जाते, पण मॉनिटरने स्क्रीनमध्ये बाहेर दाखवल्या जाते. म्हणून हा काय झाला? आउटपुट डिव्हाइस. समजलं? जर तुम्हाला हा खरंच क्वेश्चन आवडत असेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि मला कमेंटमध्ये सांगत चला नेक्स्ट टॉपिक कुठल्या व्हिडिओवर घ्यायचा आणि काय करायचं. पुढीलपैकी कॉम्प्युटर मेमरीचे एकक कोणते आहे? तर कॉम्प्युटर मेमरीचे एकक आहे किलोबाइट्स. क्वेश्चन नंबर 16 आहे. रॅन्डम ऍक्सेस मेमरी ही प्रकारची मेमरी आहे. तर कधी पण लक्षात ठेवायचं, रॅन्डम ऍक्सेस मेमरी ही टेम्पररी तात्पुरती मेमरी आहे, परमनंट मेमरी नाही. तर परमनंट मेमरी कोणती असते ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, आणि ज्यांनी बघितलं असेल त्यांनी त्याचे आन्सर कमेंटमध्ये सांगा. बघा, खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीम पैकी कशात ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो? तर ग्राफिकल युजर इंटरफेस विंडोज 10 मध्ये असतो, मॅक ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये सुद्धा असते, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये असते. तर कशामध्ये नसते? MS DOS मध्ये नसते. MS DOS ओपन केलं तर तुम्हाला अशा प्रकारचं बघायला मिळेल. क्वेश्चन 18 आहे. विंडोज एल चा उपयोग कशासाठी केला जातो? तर विंडोज एल चा उपयोग स्क्रीन लॉक करण्यासाठी होतो, म्हणजे डेस्कटॉप लॉक करण्यासाठी केला जातो. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, सर्व क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. क्रमांक 7, बायनरी कोड मध्ये कसा लिहिला जातो? बघा, 1 ते 25 पर्यंत बायनरी कोड दिले आहेत, तर त्याच्यातला काय विचारलाय? 7 कसं लिहिला जातो? 111 ने. हे तुम्ही पाठ करून घ्या. कमीत कमी 4 ते 5 आणि 10 नंबर वाला, हे 5 पर्यंत पाठ करा आणि 10 आणि हा 7 नंबरचा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 21 आहे. MS वर्ड डॉक्युमेंट मध्ये अक्षरे खालील रेड लाईन काय दर्शवते? बघा, आपण MS वर्ड ओपन केलं आणि तिथे आपण काही टायपिंग केली तर त्याच्या खाली एखाद्या वर्ड खाली अशी रेड कलरची लाईन येते, तर ते काय दर्शवते? तर ते दर्शवते स्पेलिंग मिस्टेक. समजलं? क्वेश्चन नंबर 22 आहे. जेव्हा कॉम्प्युटरवर आपण एखाद्या डॉक्युमेंट फाईलमध्ये काम करत असतो तेव्हा ते डॉक्युमेंट तात्पुरते कुठे साठवले जाते? तात्पुरते म्हटलं आणि साठवणे, टेम्पररी साठवणे कशात? रॅम मध्ये, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. क्वेश्चन नंबर 23 आहे. ISP चे फुल फॉर्म काय आहे? जे लोक इंटरनेट यूज करतात घरी कनेक्शन, तर त्यांना माहित असेल. तर काय याचं आन्सर? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. ISP चा फुल फॉर्म आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. क्वेश्चन नंबर 24 आहे. संगणकास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हटले जाते? तर संगणकास आपण जे माहिती पुरवतो आणि त्यानंतर संगणकाने केलेल्या बदलांना आपण प्रोसेस म्हणतो. काय म्हणते त्याला? प्रोसेस म्हटल्या जाते. विकिलीक्स या वेबसाईटचे संस्थापक कोण आहेत? ही खूप फेमस वेबसाईट आहे आणि याचे संस्थापक आहे जुलियन असांजे. क्वेश्चन नंबर 26 आहे. वायफायचे फुल फॉर्म काय आहे? तर वायफायचे फुल फॉर्म आहे वायरलेस फिडिलिटी. लक्षात ठेवा, वायफायचा फुल फॉर्म वायरलेस फिडिलिटी. IBM चे पूर्ण नाव काय आहे? तर IBM चे पूर्ण नाव आहे इंटरनॅशनल बिझनेस मशीन. एक सॉफ्टवेअर कंपनी आहे. काय हिचं ना IBM चं फुल फॉर्म? इंटरनॅशनल बिझनेस मशीन. खालीलपैकी कोणते स्टोरेजचे सर्वात मोठे युनिट आहे? तर सांगा. बघा, आपण सर केबी नंतर काय येते? MB नंतर येते GB आणि GB नंतर येते TB. किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट. तर किती बाईट म्हणजे केबी होते? 1024 बाईट. म्हणजे काय होते? 1 किलोबाईट. आणि 1024 केबी म्हणजे 1 MB आणि 1024 MB म्हणजे 1 GB आणि 1024 GB म्हणजे
1 टेराबाईट. तर सर्वात मोठे काय असते? टेराबाईट. हे क्वेश्चन नंबर 29 आहे. किती बाईट्स एकत्र येऊन 1 किलोबाईट बनते? तर बघा आता सांगितलंय तर काय किती बाईट्स एकत्र येऊन 1024 बाईट येऊन 1 किलोबाईट बनते. आणि किती बिटचा एक बाईट असतो? किती बिट मिळून एक बाईट बनते ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, कारण ह्या क्वेश्चनचा आन्सर मागच्या व्हिडिओमध्येच झाला आहे. डॉसचे फुल फॉर्म काय असते? तर डॉसचे फुल फॉर्म असते डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. क्वेश्चन नंबर 31 आहे. ओरॅकल काय आहे? तर ओरॅकल आहे डाटाबेस सॉफ्टवेअर. ओरॅकल काय आहे? एक प्रकारचं डाटाबेस सॉफ्टवेअर आहे. क्वेश्चन नंबर 32. टॅली सॉफ्टवेअरचा उपयोग कशासाठी केला जातो? तर टॅलीचा उपयोग अकाउंटिंग साठी केला जातो. क्वेश्चन नंबर 33 आहे. लाईक्स नाही आहे. लिनक्स म्हणा किंवा लायनक्स, कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? तर लायनक्स हे ऑपरेटिंग सॉफ्टवेअर आहे. कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? ओपन सोर्स. ओपन सोर्स म्हणजे काय? फ्री सॉफ्टवेअर आहे. क्वेश्चन नंबर 34 आहे. जेव्हा एका संगणकात 2 प्रोसेसर लावले जातात त्यास काय म्हणतात? जेव्हा एका संगणकात 2 प्रोसेसर लावले जातात त्यास पॅरलल प्रोसेसिंग म्हणतात. काय म्हणतात? पॅरलल प्रोसेसिंग. क्वेश्चन नंबर 35. भारतामध्ये इंटरनेट सर्व्हिस विदेश संचार निगमने तारखेस सुरुवात केली. तर भारतामध्ये कधी इंटरनेट सर्व्हिस कोणत्या तारखेस सुरुवात झाली? तर त्याचा आन्सर आहे 15 ऑगस्ट 1995 ला भारतामध्ये इंटरनेट सर्व्हिस विदेश संचार निगमने 15 ऑगस्ट 1995 या तारखेला सुरुवात केली आहे. क्वेश्चन नंबर 36 आहे. खालीलपैकी कोण विनामूल्य ईमेल सेवा प्रदान करते? तर रेडिमेल करते. याहू, हॉटमेल म्हणजे वरीलपैकी सर्वच हे ईमेल सेवा फ्री मध्ये देतात. क्वेश्चन नंबर 37 आहे. खालीलपैकी कोणाचे कॉम्प्युटरच्या प्रोसेसरशी संबंध नाही आहे? खालीलपैकी कॉम्प्युटरच्या i5 प्रोसेसर आहे, i7 प्रोसेसर आहे, ड्युअल कोर सुद्धा प्रोसेसर आहे. पण अँड्रॉइड काय आहे? अँड्रॉइड एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि कशाची असते? हे मोबाईल साठी असते. तुमचा पासवर्ड मिळवण्याकरता हॅकर्स खालीलपैकी कोणत्या साधनांचा उपयोग करू शकतो? तर पासवर्ड साठी डिक्शनरी वर्ल्ड चा यूज करू शकतो हॅकर. बूट फोर्स पद्धत पण यूज करू शकतो आणि की स्टोक लॉगिंग पण यूज करू शकतो. ते हॅकिंग साठी वरील सर्व महत्वाचे आहे. क्वेश्चन नंबर 39 आहे. खालीलपैकी कोणते एक मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर नाही आहे? MS वर्ड मायक्रोसॉफ्टचा आहे, एक्सेल मायक्रोसॉफ्टचा आहे, पॉवर पॉईंट मायक्रोसॉफ्टचा आहे. पण फोटोशॉप आहे का? नाही. तर फोटोशॉप कशाचा आहे? एडोबी फोटोशॉप एडोबीचा आहे. क्वेश्चन नंबर 40. आयपॅड वरील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहे? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर आयपॅड वरील पहिले मराठी वृत्तपत्र आहे लोकसत्ता. लोकसत्ता हे आयपॅड वरील पहिले मराठी वृत्तपत्र आहे. क्रिप्टोकरन्सी खालीलपैकी कोणत्या दुसऱ्या नावाने देखील ओळखली जाते? तर क्रिप्टोकरन्सी ही डिजिटल करन्सी म्हणून ओळखली जाते. तुम्ही ऐकले असेल क्रिप्टोकरन्सी मध्ये बिटकॉइन, ट्रोन, इथेरियम हे सर्व काय? क्रिप्टोकरन्सी. आणि त्याला डिजिटल करन्सी सुद्धा म्हणतात. आणि ते काय असते? हायली वोलाटाईल. खालीलपैकी कोणता कॉम्प्युटर एका सेकंदामध्ये बुद्धिबळाच्या 20 चालींचा विचार करू शकतो? सांगा. तर त्याचं नाव आहे डीप ब्लू कॉम्प्युटर. हा एका सेकंदामध्ये बुद्धिबळाच्या 20 चालींचा विचार करू शकतो. क्वेश्चन नंबर 43 आहे. सर्वप्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा कोणती आहे? तर सर्वप्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा फॉर्ट्रॉन आहे. कोणती आहे? सर्वात आधीची फॉर्ट्रॉन. क्वेश्चन नंबर 44 आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याचा अर्थ एका कृत्रिम उपकरणाला इंटेलिजन्स देणे ही संकल्पना 1956 साली यांनी मांडली. तर कोणी मांडली? मॅककार्टी. सर्वप्रथम ही संकल्पना कोणी मांडली? AI ची 1956 साली मॅककार्टी. क्वेश्चन नंबर 45 आहे. अनुपम कॉम्प्युटर कोणाद्वारे विकसित केले गेले होते? तर अनुपम कॉम्प्युटर हे बार्क
भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर यांच्याद्वारे विकसित केले गेले होते. IMEIचा लॉंग फॉर्म काय आहे? बघा, आपण मोबाईल यूज करतो आणि मोबाईलमध्ये सिमसाठी एक मोबाईलचा एक IMEI नंबर दिलेला असते आणि IMEIचा फुल फॉर्म काय आहे? लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. तर काय? इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. काय? इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी हा IMEIचा फुल फॉर्म आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारद्वारा स्थापित मीडिया लॅबला आता या नावाने ओळखतात. तर कोणत्या नावाने? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारद्वारा स्थापित मीडिया लॅबला आता कोणत्या नावाने ओळखतात? तर डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन. काय? डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन या नावाने ओळखल्या जातात. IP ॲड्रेसची रेंज खालीलपैकी काय असते? बघा, प्रत्येक कॉम्प्युटर याचा IP ॲड्रेस असते. कशा प्रकारे असते तो? अशा प्रकारे. आणि IP ॲड्रेसची रेंज किती असते? तर ते असते 0 ते 255. क्वेश्चन नंबर 49 आहे. इंटरनेटद्वारे सामान किंवा वस्तूच्या देवाणघेवाणीला काय म्हटले जाते? ते इंटरनेटद्वारे सामान किंवा वस्तूंच्या देवाणघेवाणीला ई-कॉमर्स म्हटल्या जाते. जसं फ्लिपकार्ट, Amazon, मिशो याच्यावरून जे आपण देवाणघेवाण करतो ते याला काय म्हणते? ई-कॉमर्स. क्वेश्चन नंबर 50 आहे. खालीलपैकी कोणते कार्य संगणक करत नाही? प्रोसेसिंग करते, इम्प्युटिंग करते, आउटपुटिंग सुद्धा करते. पण कॉम्प्युटर काय नाही करत? अंडरस्टँडिंग नाही करत. काय? हा कन्फ्युज करणारा क्वेश्चन आहे. स्टार मार्क करा आणि लक्षात ठेवा. तर संगणक काय नाही करत? अंडरस्टँडिंग नाही करत. बघा मित्रांनो, तुम्हाला आजचे क्वेश्चन कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक सुद्धा करत चला आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर पण करत चला आणि आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.